आजचा प्रश्न आहे नोटांच्या संदर्भात। तनुजाकडे 20 रुपये, 50 रुपये व 100 च्या समान नोटा आहेत। तर कशा आहेत? समान नोटा आहेत। तिच्याकडे एकूण 2040 रुपये असल्यास नोटांची एकूण संख्या किती? ज्यावेळेस सगळ्या नोटा ह्या समान नोटा सांगितलेल्या असतील त्यावेळेस एकदम सोपी ट्रिक आहे। तिच्याकडे एकूण किती पैसे आहेत? तर 2040 रुपये आहेत आणि एकूण नोटा किती आहेत? 20, 50, 100। म्हणजे यांच्या सगळ्यांची काय करायची आहे? आपल्याला बेरीज करायची आहे आणि ती बेरीज जी आहे ती छेदामध्ये करायची आहे आणि त्यांचा भागाकार करायचा आहे। जर इथं पैसे समान करून मगच त्यांची बेरीज करायची आहे। ज्यावेळेस समान नोटा आहेत असं सांगितलं असेल त्यावेळेस। जर समान नोटा नसतील तर आपल्याला काय करायचं ते आपण पुढच्या उदाहरणामध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर यांचा भागाकार करायचा आहे। 0 0 कॅन्सल करायचं आहे। 17 आहे 12 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे तुमचं असणार आहे उत्तर। 1225 रुपये आहेत। त्याच्याकडे 5 रुपयांच्या काही व 10 रुपयांच्या काही नोटा आहेत। तर 5 रुपयांच्या नोटांची संख्या खालीलपैकी किती असावी? तर याच्यामध्ये नोटा ह्या समान आहेत असं सांगितलेलं नाही, तर काही म्हणून सांगितलं, म्हणजे एक्झॅक्ट त्याचा आपल्याला नंबर किंवा संख्या माहिती नाही। मग अशा वेळी आपण काय करायचे? तर काही गोष्टी इथं पाहिजेत तुम्हाला की एकूण एवढे रुपये आहेत आणि 5 रुपयांच्या काही नोटा आहेत आणि 10 रुपयांच्या काही नोटा आहेत। तर 5 रुपयांच्या नोटा ह्या 5च्या पटीत असणार आहेत, म्हणजे असणार आहेत ज्याच्या शेवटी हे शून्यच येणार आहेत, जसं की 10, 20, 30, 40। आता याचं उत्तर तुम्हाला काढताना पर्यायातून जायचंय तुम्हाला, ठीक आहे। आता पर्यायातून जायचंय म्हणजे काय? तर 5 रुपयांच्या नोटांची संख्या विचारलेली आहे। मग आता 120 ला काय करायचंय तुम्ही? 120 गुणिले जर 5 केलं 5 रुपयांच्या नोटा, तर 12×5 = 60 म्हणजे किती येणार आहे? 600 रुपये, बरोबर। 5 रुपयांचे जर एकूण 600 रुपये झाले तर अजून किती 10च्या नोटा घेतल्या तर आपल्याला 1225 मिळतील। आता 10च्या नोटा ह्या 10च्या पटीत असणार आहेत, बरोबर। जर तुम्ही 1225 म्हणजे शेवटी जर 5 येतोय म्हणजे ती 10च्या नोटेमध्ये येईल का? नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा काय नसणार आहे। त्यानंतर आपण जर 255 घेतलं तर 255 गुणिले 5 केलं तर गुणाकार पहा। ज्यावेळी तुम्ही 255 पर्याय क्रमांक दुसऱ्याला जर 5 ने गुणलं तर तुमचं उत्तर किती येते? 1275। तुमच्या अनिलकडे किती येईल? 1225। म्हणजे हा जो आकडा आहे तो काय होतोय? जास्त होतोय जर 5 ने गुणलं तर, म्हणजे हा पण पर्याय येणार नाही। त्यानंतर आता जर 255 ला 5 ने गुणलं तर एवढा गुणाकार येतोय, तर थोडं डोकं लावायचं की 305 ला जर 5 ने गुणलं तर अजून मोठा गुणाकार येईल, त्याच्यामुळे हा देखील पर्याय येणार नाही। डायरेक्ट तुम्ही पर्याय क्रमांक 4 ला टिक करू शकता डोळे झाकून। तरी पण आपण इथं करून दाखवू की कशा पद्धतीने याचं उत्तर येऊ शकतं। तर आता 225 ला गुणिले जर 5 केलं तर उत्तर किती? उत्तर मिळणार आहे 100। म्हणजे 10च्या जर तुम्ही 10 नोटा घेतल्या तर तुम्हाला किती उत्तर मिळणार आहे? इथं 100 उत्तर